नमस्कार, मी दुर्गेश सोनार. महाराष्ट्र मित्र परिवाराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खास आयोजित केलेल्या या मुक्त संवादाच्या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र मित्र समूह हा गेल्या 5 वर्षांपासून सातत्यानं साहित्यिक, सांस्कृतिक अशा कलेच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं कार्यरत आहे. या समूहाचा 5वा वर्धापन दिन साजरा होतोय. या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र मित्र समूहानं वेगवेगळ्या स्वरूपाचे असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. महाराष्ट्र मित्र समूहानं समाज माध्यमांचा यथोचित असा उपयोग करून साहित्यिक असेल किंवा सामाजिक असेल किंवा सांस्कृतिक असेल किंवा कलेच्या प्रांतातील असेल अशा वेगवेगळ्या घटकामध्ये कार्यरत असलेल्या नावलौकिक असलेल्या अशा व्यक्तिमत्वांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचे औरंगाबादचे ज्येष्ठ मित्र प्रशांत गौतम यांची फार मोठी महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. प्रशांत गौतम यांनी या सगळ्याची मोठ बांधली आणि त्यातून महाराष्ट्र मित्र परिवार साकारला. याला आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षी जेव्हा 4था वर्धापन दिन होता तेव्हा 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र मित्र समूहानं स्वतःचं असं फेसबुक पेज तयार केलं. त्यालाही आता वर्ष पूर्ण होत आहे. त्या वर्षभराच्या काळामध्ये महाराष्ट्र मित्र फेसबुक पेजवरून अनेक मान्यवरांनी रसिकांशी मुक्त संवाद साधलेला आहे. महाराष्ट्र मित्र समूहाचं हे जे फेसबुक पेज तयार केलं गेलं त्याचं उद्घाटन गेल्या वर्षी 22 मेला प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते झालं आणि त्यावेळेला कौशल इनामदार यांचा मुक्त संवाद आयोजित केला गेला होता. मग त्याच्यानंतर ठराविक अंतराने अनेक मान्यवर या व्यासपीठावरून बोलते झाले. मग त्याच्यामध्ये प्राध्यापक इंद्रजित भालेराव असतील, आत्ताच्या उदगीरमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे असतील, विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश विस्पुते असतील, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख असतील किंवा सदानंद मोरे असतील, प्रख्यात लेखक, कवी, गीतकार प्रवीण दवणे असतील, मराठवाड्यातल्या एकमेव महिला संगीतकार आनंदी विकास असतील, डॉक्टर विजय पांढरी पांडे असतील, अनुवादाच्या क्षेत्रात ज्यांनी खूप मोठं काम केलं त्या उमा कुलकर्णी असतील, लोककलेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर गणेश चंदनशिवे असतील, डॉक्टर मंजुषा कुलकर्णी असतील, किंवा काव्यदूत म्हणून आपण ज्यांना ओळखतो आणि कुटुंब रंगलय काव्यात सारखा प्रयोग जे सातत्यानं करतात ते विसुभाऊ बापट असतील, अशा अनेक मान्यवरांनी या महाराष्ट्र मित्र परिवाराच्या फेसबुक पेजवरून आपल्या सगळ्यांशी संवाद साधलेला आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर बृहन महाराष्ट्रातही या परिवाराची व्याप्ती ही वाढलेली आहे. आणि त्यातूनच मग तेलंगणासारख्या भागामध्ये ज्यांनी मराठी साहित्याचा जो काही डोलारा आहे, मराठी साहित्याची जी काही पताका आहे ती उंचावलेली आहे, त्या डॉक्टर विद्या देवधर त्यांनी सुद्धा या फेसबुक पेजवरून आपल्याशी संवाद साधलेला आहे. अशा अनेक मान्यवरांनी महाराष्ट्र मित्र परिवाराच्या या फेसबुक पेजवरून सातत्याने आपल्याशी संवाद साधला आहे. आता ही सगळी जी पालखी आहे ही अशीच पुढे चाललेली आहे. आता 5वा वर्धापन दिन असल्यामुळे या निमित्ताने वेगळं आपण अजून काहीतरी केलं पाहिजे अशी एक कल्पना महाराष्ट्र मित्र परिवाराच्या प्रशासक मंडळामध्ये आणि फेसबुक पेजच्या संपादक मंडळासमोर आली. आणि मग त्यातून आजचा जो मुक्त संवाद आपण करणार आहोत तो डॉक्टर सुधीर रसाळ यांच्यासोबत. डॉक्टर सुधीर रसाळ यांचं नाव मराठी साहित्याच्या क्षेत्रात सर्वपरिचित आहे, सुपरिचित आहे, सर्वश्रुत आहे. ज्यांनी मराठी समीक्षेला एक वेगळा आयाम दिला असे डॉक्टर सुधीर रसाळ. औरंगाबाद सारख्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे.
आणि तिथे तब्बल 37 वर्ष डॉक्टर सुधीर रसाळ यांनी मराठीच्या अध्यापनाच्या क्षेत्रात घालवलेली आहेत. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ते मराठी विभागाचे विभाग प्रमुखही राहिलेले आहेत. आणि या सगळ्या अध्यापनाच्या काळामध्ये त्यांनी सातत्यानं मराठी साहित्याचा सर्वांगीण असा अभ्यास तर केलाच केला, पण मराठी साहित्याचे सगळे जे गुणदोष आहेत हे सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला. मुळात समीक्षा जी असते ती समइच्छा, म्हणजे समान डोळ्यांनी पाहणं, समान पद्धतीने पाहणं आणि त्याची तुलना करत त्यातले प्लस मायनस, गुण अवगुण हे रसिकांसमोर, साहित्य अभ्यासकांसमोर मांडणं हे खरं म्हणजे समीक्षेचं काम असतं. आणि डॉक्टर सुधीर रसाळ यांनी हे अत्यंत नेमानं काम केलेलं आहे. डॉक्टर सुधीर रसाळ यांचा परिचय मी आणखीन वेगळा काय करून देणार, कारण मराठी साहित्यामध्ये त्यांचं नाव हे अगदी अग्रक्रमानं तर घेतलं जातंच, पण आदराने पण घेतलं जातं. त्यांच्या लेखणीतून ज्या काही साहित्यकृती साकारलेल्या आहेत समीक्षेच्या संदर्भातल्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे कविता आणि प्रतिमा या समीक्षा संग्रहाचा. याच्याशिवाय डॉक्टर सुधीर रसाळ सरांनी बासी मर्ढेकर असतील, विंदा करंदीकर असतील, भालचंद्र नेमाडे असतील, पुशी रेगे असतील यांच्या साहित्याची सखोल अशी समीक्षा केलेली आहे. आणि मग त्यातूनच मर्ढेकरांची कविता जाणीवांचे अंतस्वरूप, मर्ढेकरांची कविता आकलन आणि विश्लेषण, मर्ढेकरांचे कथात्म वाङ्मय अशी 3 पुस्तकं ही साकारलेली आहेत. विंदांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी समीक्षा लेखन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये विंदांचं गद्यरूप असेल किंवा कवितायन, विंदा करंदीकरांची कविता ही पुस्तकं असतील. समीक्षेच्या प्रांतामध्ये डॉक्टर सुधीर रसाळ सरांनी महत्त्वपूर्ण असं, अमूल्य असं योगदान दिलेलं आहे. आणि त्यामुळेच सरांना आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये वेळोवेळी सन्मानसुद्धा प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल वेगवेगळ्या व्यासपीठावरून घेतली गेलेली आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो पुरस्कार मला वाटतो ज्याचा उल्लेख आवर्जून या ठिकाणी केला पाहिजे तो म्हणजे महाराष्ट्र शासनानं सरांना डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2021 मध्ये दिलेला आहे. मराठी भाषेच्या अभ्यासामध्ये ज्या अभ्यासकांचं योगदान असतं अशा अभ्यासकाला, अशा ज्येष्ठ अभ्यासकाला, कर्तृत्ववान अशा अभ्यासकाला हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिला जातो आणि तो पुरस्कार डॉक्टर सुधीर रसाळ सरांना मिळालेला आहे. याच्याशिवाय अनंत भालेराव प्रतिष्ठानचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार असेल किंवा शिवाजी विद्यापीठाचा डॉक्टर मसू पाटील समीक्षा पुरस्कार असेल, हे सुद्धा पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. ही काही वानगी दाखल उदाहरणं आपल्याला देता येतील. आणखीन एक महत्त्वाचा उल्लेख आपल्याला पुरस्कारांच्या संदर्भानं करावा लागेल तो म्हणजे मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर सुधीर रसाळ सरांना मिळालेला आहे. एकूणच सरांचं कर्तृत्व हे अतिशय मोठं आहे. त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची झेप अतिशय मोठी आहे आणि या 3-4 मिनिटाच्या कालावधीमध्ये तो आपल्या आवाक्यामध्ये खरं म्हणजे तो परिचय बसणं हे शक्य नाही आहे. पण तरीही त्याचा उल्लेख करणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून त्याचं काही वानगी दाखल मी उदाहरणं तुमच्यासमोर ठेवतो आहे. सरांनी वेगवेगळ्या वाङ्मयीन संघटनांचं सुद्धा काम केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सर सदस्य राहिलेले आहेत. याच्याशिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सुद्धा सर सदस्य होते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सरांनी मराठी साहित्य क्षेत्राची सेवा रुजू केलेली आहे. एकूणच सरांचा स्वभाव, सरांचं लेखन हे अतिशय लाघवी आहे. सरांनी बोलावं आणि आपण ते ऐकत राहावं अशी रसाळ वाणी त्यांची आहे. आणि समीक्षेच्या प्रांतामध्ये त्यांचं कर्तृत्व, जसं मी मगाशी उल्लेख केला, ते अतिशय मोलाचं आहे. आणि त्यामुळेच आजचा हा मुक्त संवाद डॉक्टर सुधीर रसाळ सर यांच्यासोबत आपण करतो आहोत. आणि त्यासाठी मी आता विनंती करणार आहे ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका डॉक्टर ज्योती धर्माधिकारी यांना की आता डॉक्टर ज्योती धर्माधिकारी यांनी डॉक्टर सुधीर रसाळ यांच्याशी मुक्त संवाद करावा. धन्यवाद. धन्यवाद दुर्गेशजी सोनार. आज महाराष्ट्र मित्र परिवाराच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आपण मुक्तसंवाद साधत आहोत डॉक्टर सुधीर रसाळ सरांविषयी. सर, आपले मनपूर्वक स्वागत आहे.
सरांशी बातचीत करताना मराठवाड्यातील साहित्य विश्वातील एक ज्येष्ठ आणि उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि या सोहळ्याच्या संदर्भामध्ये एक औचित्य म्हणून आपण एक साहित्यिक चर्चा सरांसोबत करणार आहोत. दरम्यान कालच महाराष्ट्र मित्रचा स्नेहमेळावा पुणे येथे पार पडला आणि आज हा मुक्त संवाद लाईव्ह कार्यक्रम आपण घेत आहोत. आपण जास्त वेळ न घेता सरांशी मुक्त संवाद सुरू करूया. सर, आपलं शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण हैदराबादला झालेलं नाही. माझं शालेय शिक्षण औरंगाबादला, शालेय शिक्षण त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण BA पर्यंत मिलिंद कॉलेजमध्ये. अच्छा. 1950 साली मी मॅट्रिक झालो. बरं. त्याच वर्षी बाबासाहेबांनी इथं मिलिंद महाविद्यालय सुरू केलं. सुरुवातीला त्याचं नाव वेगळं होतं, पीपल्स एज्युकेशन सोसायटीज कॉलेज. तर तिथं मी BA झालो आणि MA साठी मी हैदराबादला गेलो. अच्छा. कारण तेव्हा मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता, निजामाचं राज्य. आणि मी तिथं MA केलं. नंतर इथल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 3 वर्ष BA पर्यंतच्या कॉलेजमध्ये शिकवलं आणि त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये औरंगाबादच्या. मराठी हा विषय आपला MA मराठी केलेला हैदराबादला. हो, MA मराठी आणि PhD औरंगाबाद. PhD औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठामध्ये. विद्यापीठ. आणि दीर्घकाळ सरांनी अध्यापन केलेलं आहे मराठवाडा विद्यापीठामध्ये. सरांचा वाचनाचा छंद आणि त्यातून त्यांचं जे चिंतन आहे ते चिंतन पुढे मग समीक्षा म्हणून आपल्यासमोर आलेलं आहे. तरी पण मला एक प्रश्न विचारावाच वाटतं की सर, वाचनाची आवड फक्त MA मराठी घेतल्यानंतर सुरू झाली की बालपणापासून तुम्हाला वाचनाची आवड आहे? असं आहे की माझे वडील हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले. त्यावेळी त्यांचं आजोळ अहमदनगरला होतं. ते जरी मराठवाड्यातले असले तर त्यांच्या मामांनी त्यांना लहानपणीच नगरला नेलं शिकायला. मॅट्रिकही नगरला झाले, तिथून फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले आणि इंटर झाल्यावर शिक्षण सोडून औरंगाबादला सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून लागले. त्यांना वाङ्मयाची विलक्षण आवड होती, अनेक गोष्टीची आवड होती, पण विशेषतः वाङ्मयाची. तेव्हा घरात लहानपणापासून पुस्तकं सतत येत गेली आणि मी वाचत गेलो. त्यामुळे वाचनाची आवड बालपणापासूनच मला होती. म्हणजे इतकी की जेव्हा मी BAला गेलो तेव्हा असं ठरवलं की या कॉलेजमध्ये समीक्षेची जेवढी म्हणून पुस्तकं असतील तेवढी आपण वाचायची. आणि तेवढं वाचणं शक्य नव्हतं, पण मी प्रचंड वाचन त्या काळामध्ये केलं. त्यामुळे हैदराबादला MAला मला स्वतंत्र अभ्यास करायची गरजच पडली नाही. MAचा सगळा अभ्यासक्रम माझा आधीच तयार झालेला होता. आणि एकंदर खूप समीक्षेची पुस्तकं वाचली आणि खूप वाचन केल्यानंतर ते अर्कसूत्र म्हणून समीक्षाशास्त्राकडे वळालात का? त्या शाखेकडे कशा वळाला समीक्षा? नाही, म्हणजे सुरुवातीला मी 2-4 कथा लिहिल्या. त्या प्रतिष्ठानमध्ये प्रसिद्धही झाल्या. पण माझ्या असं लक्षात आलं की आपण ललित वाङ्मय लिहू शकलो. कविता तर मी आयुष्यात कधी केलीच नाही, जरी मी कवितेचा समीक्षक असलो तरी. तर हैदराबाद स्टेटमध्ये मराठी भाषेची प्रचंड गळचेपी होती. एक म्हणजे सगळं शिक्षण उर्दूमध्ये असेल, मराठी भाषा ही शाळेमध्ये शिकवली जात नसे. 7वीपर्यंत मराठी शिकवलं जाई आणि नंतर मराठी भाषा ही ऑप्शनल म्हणून असेल मॅट्रिकपर्यंत. त्यामुळे बहुतेक हुशार विद्यार्थी मराठीच्या ऐवजी गणित घेत आणि पुढे इंजिनिअरिंग वगैरेकडे जात. तेव्हा मराठीचं शिक्षण असं रीतसर शाळेमध्ये कधी होतच नसे. सगळं शिक्षण उर्दू. इथं एकही वर्तमानपत्र नाही, एकही मासिक नाही,
या ठिकाणी एकही ग्रंथालय नाही. औरंगाबादला पहिलं ग्रंथालय जे सुरू झालं बलवंत मोफत वाचनालय हे 1939 साली सुरू झालं. स्वातंत्र्याच्या त्याला वेळी. नाव द्यायचं होतं टिळक, हं. कारण औरंगाबादला टिळक येऊन काही दिवस राहिलेले होते निजामी राजवटीत. तेव्हा टिळक नाव द्यायचं होतं, परंतु निजाम सरकारनं परवानगी दिली नाही. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी टिळकांचं नाव फक्त घेतलं बलवंत, अच्छा. हां. त्याला परवानगी दिली हां. आणि म्हणून बलवंत मोफत वाचनालय 1939 साली औरंगाबादला सुरू झालं. हं. निजामाचं धोरण असं होतं की ऐतिहासिक कादंबऱ्यांवर बंदी. हरिनारायण आपटेंच्या सगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्या मराठवाड्यात येऊ दिल्या जात नसत. अशा अनेक कादंबऱ्या ज्यामध्ये हिंदू मुस्लिम प्रश्न येतात अशा कादंबऱ्या किंवा अशी कुठलीही पुस्तकं ते येऊ देत येऊ दिली जात नसत. वर्तमानपत्र येऊ दिली जात नसत. उदाहरणार्थ मराठवाडा दैनिक निघालं तर त्याला बंदी होती मराठवाड्यात. ते पुण्याहून आणि मुंबईहून वाघमारे चालू आणि मराठवाड्यात ते चोरून आणलं जात असे, घरोघर वाटलं चोरून जात वाटलं असे. जात असे. परंतु जर कोणी वाचतो आहे असं दिसलं की तो गुन्हा होत असे. अशी मराठी भाषेची दुरवस्था इथे होती. अशा अवस्थेमध्ये मराठी भाषा टिकवणं हे मराठवाड्यातल्या सुशिक्षित मध्यम वर्गाचं एक उद्दिष्ट असे आणि त्याप्रमाणे ते प्रयत्न करत असे. आणि त्यातूनच मग आपण समीक्षा करायला. त्यामुळे आता माझे वडील एक मंडळ चाललं. ते मंडळ असं असे की मंडळाच्या प्रत्येक सदस्यानं एक एक मासिक वर्गणीदार व्हायचं, साप्ताहिकाचं मासिकाचं. आणि ते मासिक किंवा ते साप्ताहिक सगळ्या मेंबर्समध्ये फिरवलं जायचं. मग दर आठवड्याला एक बैठक व्हायची आणि त्याच्यावर त्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांवर चर्चा साहित्य घडवली. चर्चा. या चर्चा मी लहानपणापासून ऐकत होतो. औरंगाबादला कवी कांत होते, मराठीचे सुप्रसिद्ध कवी. त्या मंडळाचे ते महत्त्वाचे सदस्य होते. तेव्हा या सगळ्यांचा परिणाम असा झाला की मी समीक्षेकडेच वळलो. समीक्षेकडे वळला. ललित लेखनापेक्षा समीक्षा लेखन हा प्रांत तुम्हाला जवळचा वाटला, कारण माझ्या माहितीप्रमाणे समीक्षा ही काही उत्स्फूर्त गोष्ट नाही आहे. त्याला नाही. बऱ्यापैकी अभ्यास, नाही, काय चिंतन होतं, लागतं. ही जे मंडळी ज्येष्ठ मंडळी चर्चा करत ती पुस्तक मी वाचलेली असत. हो. कारण आमच्या घरी पुस्तक आलं सर्क्युलेट होऊन हां. की वडील वाचत त्याबरोबर मीही वाचून टाकत असत. त्यामुळे या पुस्तकाबद्दल ते बोलायला लागले की बरंचसं कळत नसेल, पण काय कसं बोलायचं, कोणते मुद्दे मांडले जातात याचे एक संस्कारच माझ्यावर. बस ते लहानपणापासून होत गेले आणि समीक्षा ही त्यामुळे मग समीक्षक समीक्षाकडेच वळाले. मला वाटतं प्राध्यापक बालक कुलकर्णी सरचा आपल्यावरती प्रभाव आहे, ते आपले मार्गदर्शक आहेत. त्याशिवाय पण अजून सरांबद्दल सांगा, बालक कुलकर्णी सरांबद्दल. शिवाय अजून कुणाकुणाचे प्रभाव? माझ्यावर नवसमीक्षेचे प्रभाव आहे. म्हणजे बालक कुलकर्णी आणि त्यानंतर गंगाधर गाडगे, समीक्षक गंगाधर गाडगे, या दोघांचे माझ्यावर मुख्यतः संस्कार आहेत. मर्ढेकर कळत नसे, परंतु मर्ढेकर जाणून घेणं, त्यांचे वाङ्मयविषयक कलाविषयक विचार जाणून घेणं याचा प्रयत्न मी करत असे. तेव्हा हे दोघे जण. पण तरीही यांच्यापेक्षा मला काही वेगळं वाटायचं. अच्छा. आणि म्हणून मी वादनचा जरी विद्यार्थी असलो म्हणजे PhD आणि गंगाधर गाडगे यांची समीक्षा मी त्या काळात बारकाईनं वाचलेली असली तरी माझ्यावर म्हणजे माझ्या दृष्टीनं आता हे माझ्या समीक्षेवर इतर काय म्हणतात ते मला माहीत नाही, तो प्रभाव आहे. मी माझी वाटचाल स्वतंत्र आहे, परंतु एक प्रेरणा म्हणा, एक उत्स्फूर्तता त्यांच्याकडून घेतली असं एक आपण म्हणजे मी म्हणूया. या दोघांवरही टीका केली. अच्छा. म्हणजे यांच्या समीक्षेत मला कोणत्या उणीवा वाटतात हे मी
लेखी सांगितलं. लिहिलेलं आहे. एक प्रदीर्घ मोठा लेख माझा कोल्हापूरला जे एक चर्चासत्र झालं हं. ज्यामध्ये नेमाड्यांनी कादंबरीवर निबंध वाचला अच्छा. आणि जो अतिशय स्फोटक म्हणून मानला जातो. बरं. तर त्यावेळी माझा निबंध समीक्षेवर होता आणि या सगळ्या समीक्षकांच्या मध्ये कोणत्या प्रकारच्या मला उणिवा जाणवतात हे मी नोंदवलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की माझ्या भूमिका गाडी वादन कुलकर्ण्यांपेक्षा वेगळ्या आहे हे वादन नाही लक्षात येत असं. आणि त्यांनी त्याबद्दल कधी खंत व्यक्त केली म्हणजे एक वैचारिक उदारता वादनच्या त्यांच्यामध्ये आणि एक विद्यार्थी म्हणून जे स्वातंत्र्य त्यांनी द्यायला हवं ते तुम्हाला हो. अबाधित ठेवलं तुमचं स्वातंत्र्य की हे देत तुमची नाही. मतांचा मी आदर सांगतोय ना करत. ते लक्षात घे असं नाही. जास्त बोलू नकोस असं प्राध्यापक किंवा ते कधी शिक्षक बोलले नाही. बोलत असत. किती समीक्षा ग्रंथ झाले सर? म्हणजे 16 आणि त्यातले मर्ढेकरांच्या कविता मर्ढेकरांच्या कविता आणि कविता प्रतिमा, आहे. कविता निरूपण. हा आणि मर्ढेकरांवर 3 पुस्तकं आहेत. हं. त्याचा इतिहास आहे. म्हणजे मी मर्ढेकरांच्या काही कवितांची विश्लेषण केली. ती रसग्रहण नाही. नाही. ती प्रसिद्ध झाल्यानंतर श्रीपू भागवतांनी मला निरोप पाठवला की अशी 15-16 विश्लेषण कवितांची कर आणि त्याला एक प्रदीर्घ प्रस्तावना दी. हे पुस्तक आपण काढू. तेव्हा मवा धोंड याच प्रकारचं काम करत होते आणि त्यांचे लेख येत होते. मी त्यांना कळवलं की मवा धोंडांचं काम होऊन जाऊ द्या, नाहीतर लोक म्हणतील की हा स्पर्धा करतो आहे. हां, खरं. आणि त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. तर त्यांचं पुस्तक येऊन गेलं. मग मी माझे उरलेले लेख लिहिले. पण गंमत अशी की माझ्या असं लक्षात आलं की याला प्रस्तावना लिहून मर्ढेकरांबद्दलचा विचार हा त्या प्रस्तावनेत पुरेशा प्रमाणात मांडता येणार नाही. म्हणून मग मी स्वतंत्र पुस्तक लिहायचा निर्णय घेतला. तर पुस्तक हे त्याचं प्रस्तावना आहे जे स्वतंत्र हो. पुस्तक लिहिलं. तर तोपर्यंत भागवत वारलेले. भागवतांच्या माघारी ही 3 पुस्तकं आली. म्हणून ती मी भागवतांनाच अर्पण केली. अच्छा. आपण कुसुमाग्रज आणि विंदांच्यावरती पण समीक्षा केलेली आहे. हो. त्याबद्दल त्याचे कुसुमाग्रजांच्या काही अनुभव आहेत बद्दलची आपले? कुसुमाग्रजांच्या बद्दलचा जो माझा लेख आहे त्याचा एक स्वतंत्र इतिहासच हां आहे. हां म्हणूनच मुद्दामच तो मी लिहिलेला आहे लेख रूपानं, पण इथं सांगतो की कुसुमाग्रजांच्या खूप मर्यादा मला जाणवत असतात. हां. आणि कुसुमाग्रजांच्या मध्ये एक मला मध्ययुगीन सरंजामदारी अशी वृत्ती सुप्तपणे जाणवत असते अच्छा. त्यांच्या कवितेतून. अच्छा. आणि आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लावल्यानंतर कुसुमाग्रजांनी पाठिंबा दिला. आणीबाणीला. आणीबाणीला पाठिंबा दिला. म्हणलं हे त्यांच्यामध्ये जी ही वृत्ती आहे की कोणीतरी राज्य करता. आमचं नाव बाबूराव हे त्यांचं नाटक आहे ते या दृष्टीनं पाहण्यासाठी. हां. तर म्हणलं आपण हा लेख लिहिला पाहिजे आणि त्यांच्या मर्यादा दाखवल्या पाहिजे. या मर्यादा दाखवणारा प्रदीर्घ मोठा लेख मी लिहिला. तो मी नवभारत मासिकाकडे पाठवला. कारण सत्यकथेमध्ये इतका मोठा लेख ते घेणार नाही पृष्ठमर्यादा असल्यामुळे. म्हणून नवभारतमध्ये तेव्हा मेघश्याम कुंडलिक रेगे हे मुख्य संपादक होते आणि ते माझे गुरु. पण मला जे पत्र आलं संपादकाकडून ते रेगेंनी पाठवलेलं नव्हतं. त्यांनी असं लिहिलं की आम्ही व्यक्तीवरचे लेख छापणं बंद केले. अच्छा. हां.
कित्येक दिवसापासून बंद केलेलं आहे, त्यामुळे तुमचा लेख आम्ही घेऊ शकत नाही. मग मी त्यांना पत्र लिहिलं की या वर्षामध्ये व्यक्तींवर तुम्ही इतके लेख छापले. आता गंमत अशी की तिथं जे संपादक होते त्यांचं नाव मी सांगत नाही, ते कुसुमाग्रज भक्त होते आणि त्यांना असा लेख आपल्या नवभारतात यावा असं वाटत नाही. आवडलेला नव्हता. मग मी तो श्रीपू भागवतांना पाठवला. ही 1982च्या जूनमधली गोष्ट. जूनमध्ये त्यांना तो माझा लेख मिळाला. त्यांचं तात्काळ पत्र आलं. ते पत्र मी जपून ठेवलेलं. त्यात त्यांनी लिहिलं की हा लेख असा आहे की कुसुमाग्रजांनीही यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि हा लेख आम्ही जूनमध्ये जरी असलो तरी हा लेख खास दिवाळी अंकासाठी राखून ठेवतो. मग तो जून नंतर दिवाळी अंकामध्ये 82 साली प्रसिद्ध झाला. प्रसिद्ध झाल्यानंतर परळीला एक कुसुमाग्रज भक्त मराठीचे प्राध्यापक होते. तो अंक वाचल्यानंतर त्यांनी घराच्या बाहेर जाऊन त्या अंकाची होळी केली. त्यानंतर कुसुमाग्रजांचे एक भक्त नाशिकचे त्यांनी असं जाहीर केलं की यावर्षी मी दिवाळी साजरी करणार नाही. कुसुमाग्रजांच्याबद्दल अशा प्रकारचा लेख प्रसिद्ध होतो म्हणून त्यांनी दिवाळी साजरी केली नाही. तीव्र निषेध. हे मला कुसुमाग्रजांचे अतिशय निकटवर्तीय स्नेही मराठीचे प्राध्यापक दातार म्हणून होते, ते माझे मित्र होते. त्यांनी हे मला सांगितलं की असं असं इथं घडलेलं आहे. आणि ते म्हणाले की मी कुसुमाग्रजांना विचारलं की या लेखाबद्दल तुमचं मत काय. तर कुसुमाग्रज फक्त स्मित हास्य त्यांनी केलं, काही बोलले नाही. पण तुम्हाला गंमत सांगतो की हा लेख सगळे कुसुमाग्रजांवर अनुकूलच समीक्षा तोपर्यंत झाली. वालकुलकर्णी, विजय राजाध्यक्ष, शंकर वैद्य या सगळ्यांनी हा किती मोठा कवी आहे या प्रकारची समीक्षा. आणि मी मर्यादा पहिल्यांदा दाखवतो, त्यामुळे ही सगळी मंडळी थोडीशी दुखावली की नाही माहिती नाही, पण त्यांना जरा काहीतरी खटकलं ते. चमत्कारिक वाटलं. म्हणजे पाध्ये प्रभाकर पाध्ये मला म्हणाले की हे तू लिहिलंस ते योग्य आहे, हे आमच्या लक्षात आलेलं नाही. तर त्या लेखानं बरंच मराठी वाङ्मय क्षेत्रामध्ये खळबळ माजवलेली होती. पण गंमत अशी की कुसुमाग्रज माझे संबंध प्रेमाचे आहेत. तेच प्रश्न आहे माझा. एक म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये निवड समिती जी होती पारितोषिकाची, त्याचा मी कुसुमाग्रज हयात असताना जवळपास 7-8 वर्ष अध्यक्ष होतो नेहमीसाठी. त्यांनी सांगितलं रसायना अध्यक्ष ठेवा. त्यानंतर कुसुमाग्रजांनी कवी गोविंदांची कविता निवडक संपादित केली. हे झाल्यानंतरच्या व्यक्ती. आणि मला त्यांनी निरोप केला की याला प्रस्तावना तू लिही. त्याला मी प्रस्तावना लिहिली. ही प्रस्तावना काही मराठी कवी जाणीव आणि शैली या पुस्तकामध्ये समाविष्ट. तेव्हा असा तो लेख त्या काळामध्ये गाजला. प्रश्न मुद्दामच तो विचारला कुसुमाग्रजांच्यावरती की गेल्या काही वर्षामध्ये आपण बघत असाल की समीक्षक निर्माण होणं बंद झालं आहे. समीक्षक निर्माण होणं म्हणजे कुणाची तरी साहित्याचे त्रुटी दाखवणं आणि त्या एका मोठ्या साहित्यिकाचा रोष पत्करून घेणं. एवढं धाडस आजकाल अगदी बोटावर मोजण्या इतके लोक काय होतं. आता तुम्ही माझी वाचली असेल समीक्षा. मी एक पथ्य पाळलं होती. कितपत प्रत्यक्षात उतरलं हे मी नाही सांगणार, ते तुम्ही सांगा. की वैयक्तिक निंदा नालस्ती टिंगल करायची नाही. लेखक असेल तर त्या लेखकाच्या उणिवाचं प्रमाण दाखवायचं की ह्या भूमिकेतून मी पाहतो आहे आणि या भूमिकेतून मला या उणिवा दिसतात. मी
दिलीप चित्र्यावर प्रदीर्घ टीका केली. मी भालचंद्र नेमाड्यांवर टीका केली. माझे समीक्षा आणि काही समीक्षक हे जे पुस्तक अलीकडे आलं त्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या समीक्षकांच्या मर्यादा दाखवणारे लेख त्यामध्ये आहेत. म्हणजे कुरुंकर, माधव आचवल अशासारख्या समीक्षकांचे उणीवा दाखवणाऱ्या, मर्यादा दाखवणारे असे लेख. असं मला अनेकदा वाटतं की आपण नकारात्मकच तर नाही, नकारात्मक नाही. समीक्षा ही दोन्ही बाजूनी निरपेक्ष असली पाहिजे, जी की आपली आहे. आता समीक्षक असा विचार करतात की मी जर का या लेखकाबद्दल लिहिलं तर त्यांचं माझ्यावरती काय, उदाहरणच घ्यायचं झालं तर अरुणा ढेरेंच्या कवितांबद्दल लिहिलं तर मॅडमला काय वाटेल, नीरजाच्या कविताबद्दल लिहिलं तर मॅडमला काय वाटेल, किंवा आता जे नवीन लेखक आहेत प्रणव सकदेव वगैरे त्यांना ज्यांना साहित्याचे पुरस्कार मिळालेले आहेत, अशांबद्दल लिहिलं तर एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांना आपण, ही एक वृत्ती झालेली ही आहे. वृत्ती असते. हां. मी नेहमी ठरवलेलं आहे की म्हणजे समीक्षक आणि लेखक यांची मैत्री ही असं आहे. शक्यतो होत नाही. होत नाही. जर समीक्षक तटस्थपणे पाहत असेल, कारण लेखक फार इन्व्हॉल्व झालेला असतो आपल्या लेखनात बरोबर. आणि त्याला सतत वाटतं की आपल्या लेखनाचं कौतुक व्हावं, गुणग्राह्यता त्यामध्ये असावी. बरोबर. आणि एखादा समीक्षक जेव्हा असं उणीवा दाखवायला लागतो तेव्हा त्याला ते फारसं प्रिय होत नाही, फारसं प्रिय होत नाही. असा माझा अनुभव आहे. म्हणजे आता कुसुमाग्रज हा अपवाद आहे. कुसुमाग्रज या सगळ्या म्हणजे माणूस तो खूपच मोठा होता या सगळ्याच्या वर. पण आता दिलीप चित्र्यांवर मी 2 वेळा अटॅक केले असेल. दिलीप चित्रे माझ्याशी बोलत नसायचे. हो. अच्छा. आता मी नेमाड्यावरचं पुस्तक तुम्ही कदाचित पाहिलं असेल. यामध्ये नेमाडे या व्यक्तीबद्दल कुठेही मी एक वाक्य लिहिलं, परंतु नेमाड्यांना घेतलेल्या भूमिकांमधल्या अनेक विसंगतीने नोंदवलेल्या आहेत. आणि मग त्यांनी कसं घेतलं, नेमाड्यांनी मला माहिती नाही, कल्पना आहे. अच्छा. मला खरं म्हणजे वाटतं नेमाड्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत. आता ते त्यांनी व्यक्तिशः घेतलं की औरंगाबादला स्वीकारलं? असताना खूपच चांगले संबंध. अच्छा. आता हे असं होतं, त्याला काही इलाज नाही. आणि हे धोके म्हणा किंवा याचा मी विचार न करताच मी त्यामुळे समीक्षक हा काही फारसा आवडीचा नसतो लेखकाच्या. लेखकाच्या घाबरून असतात समीक्षक आपला कुठला मुद्दा समोर आणेल याची त्यांना एक दबदबा नक्कीच असतो. आणि माझ्या मते तो असला पाहिजे, कारण काय की एक स्वीकारार्हता पण असली पाहिजे माझा समीक्षेची. दुसरा चांगला अनुभव विंदा करंदीकरांचा. हां हां. विंदा करंदीकरांच्या भूमिकेवर मी सतत विरोधी लिहिलो. अच्छा. आणि विंदा करंदीकरांची माझी मैत्री काय होईल ते प्रतिवाद करत मोठ्या मनाची माणसं. की कवितेकडे पाहण्याची तुझी दृष्टी अतिशय संकुचित आहे. तू कविता म्हणजे केवळ लिरिकल पोएट्री समजतो, तसं नसतं, आणि म्हणून तू माझ्यावर टीका करतो, असं पत्रातून त्यांनी मला लिहिलं. पण तरी मी टीका करत गेलो. आणि त्यांनी जेव्हा लेखन आणि वाचन थांबवलं तेव्हा त्यांनी इस्थेटिक्स आणि क्रिटिसिझम याची इंग्रजी पुस्तकं सगळी मला पाठवून दिली. ती चपळगावकर जवळ दिली की तू घेऊन जा, रसाळला दे. ते मला रसाळ म्हणत नसं, सुधीर म्हणायचे. तोच एक वाचील, बाकी कोण वाचतं. समीक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे असे त्यांचे माझे सांगणे. तेव्हा सगळे लेखक, कवी, टीकाकारांच्या बद्दल वाईट भूमिका म्हणजे विरोधी भूमिका घेतात असं नाही. त्याला काही अपवाद ही असू. सर, सध्या मराठी साहित्य हे एका वेगळ्या वळणावर उभं आहे. मराठी वाचकांना युरोपीय किंवा इंग्रजी म्हणूया
अमेरिकन लिटरेचर किंवा इंग्लिश लिटरेचर, युरोपियन लिटरेचर, या ते लोक काय लिहितात, त्यांच्या जीवनाच्या संवेदना काय आहेत, त्याच्यामध्ये मराठी माणसांना जास्त इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. आणि त्याच प्रकारचं लेखन मग सध्या अगदी आपल्याच ग्रुपवरती जे मंगेश उदगीरकर आहेत, ते पण हलकं फुलकं पण एक तोच बाज असतो. किंवा आता जर आपण प्रणव सखदेवचं आपण आता नाव घेत होतो, किंवा मनोज बोरगावकरांनी अगदी जीवनाच्या जवळ जाणारा अनुभव, तर हे सगळं मराठी साहित्य हे बदलतं आहे. आणि त्याचे जे जुने ट्रेंड्स आहेत ते संपूर्ण आता नवीन ट्रेंड्सकडे जात आहे. तुम्हाला काय वाटतं सर? याच्यावर मी खूप लिहिलं. हां, वाङ्मय संस्कृती हे माझं पुस्तक यावर. बरं. मला हा एक मानसिक गुलामगिरी असं. अच्छा अच्छा. हे पहा, माझी भूमिका याबद्दल अशी की प्रत्येक संस्कृती आपापल्या कला निर्माण करते. बरं. अगदी आदिवासी जरी घेतले तरी त्यांची गीतं, त्यांची चित्रकला, वारली चित्रकला ही त्या संस्कृतीनं निर्माण केलेलं असतं. आपल्या संस्कृतीनं हे निर्माण केलेलं अगदी महानुभाव ज्ञानेश्वर वारकरी परंपरा इथपासून मराठी वाङ्मय आपल्या परंपरेत निर्माण झालेलं दिसते. ब्रिटिश आल्यानंतर आपला समजच असा करून दिला गेला की तुम्ही जे वाङ्मय निर्माण केले हे सामान्य दर्जाचं आहे. आणि खरं म्हणजे सेक्युलर असं जे मानवी जीवन आहे तो वाङ्मयाचा निर्मिती विषय आहे, ती निर्मिती सामग्री आहे. तुम्ही ते आध्यात्मिक वगैरे जे करत होता ते काही योग्य नव्हतं अशी समजूत करून दिली. आणि आम्ही लौकिक जीवनाचं चित्रण करायला लागलो. तेव्हा आपल्यासमोर नमुने सगळे पाश्चात्य वाङ्मयाचे होते. आणि असं एक समज की हे उत्तम वाङ्मय आहे आणि हे समोर ठेवून आपण जर लिहिलं तर आपलं वाङ्मय चांगलं होईल. ही 19व्या शतकात जी भूमिका घेतली गेली ती भूमिका अधिक विकसित नंतर झाली. मग त्यांच्या वेगवेगळ्या संवेदनशीलता, त्यांच्या परंपरा यांचा स्वीकार केला गेला. उदाहरणार्थ मॉडर्निझम ही त्यांच्या जीवनातून निर्माण झालेली संकल्पना आहे. संकल्पना आणि तो विचार जे ते अनुभवत होते यंत्रांमुळे त्यांच्या जीवनाला किंवा अतिरिक्त व्यक्तिवादामुळे त्यांच्या जीवनाला जी रूपं आली, जी दुःख निर्माण झालं असेल, तसंच पोस्ट मॉडर्निझम हे आपल्या संस्कृतीत निर्माणच झालेलं आहे. एक तर आपल्याकडे शहर सोडलं तर भांडवलशाही ही रुजलीच नाही. म्हणजे मुंबई हे महानगर, तिथलं जीवन वेगळं, तिथली संवेदनशीलता वेगळी. पण ही संवेदनशीलता तुम्हाला व्यंकटेश माडगूळकरांमध्ये नाही दिसत. नाही. कारण ग्रामीण जीवनाचं सगळं वेगळंच हे सगळं तंत्र आहे. तेव्हा तुमचं जे जीवन आहे, तुम्ही जे जगता त्यातून तुमची संवेदनशीलता, जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा घडला पाहिजे. हा आम्ही घडू देत नाही. प्रत्येक वेळी आम्ही पाश्चात्यांकडे जातो, ते जे करतात ते आपण आपल्याकडे, त्यांच्याकडे मॉडर्निझम, आमच्याकडे मॉडर्निझम, त्यांच्याकडे पोस्ट मॉडर्निझम, आमच्याकडे. आता मॅजिकल रिअलिझमचं काळ आलेला आहे. रिअलिझम आणि मॅजिकल रिअलिझम. हां, मग आता अलीकडच्या 2-4 कादंबऱ्या तुम्ही बघा. म्हणजे हे तुमचं खूप कसं होतं. तुम्हाला एक अनुभव सांगतो. रशियन मराठीची प्राध्यापक, मी नाव विसरलो, हे मला श्रीपू भागवतांनी सांगितलं. ती श्रीपू भागवतांकडे राहायला आली. श्रीपू भागवत रंगायण ही जी विजय मेहतांची नाट्यसंस्था, तिचे अध्यक्ष होते. तेव्हा एका नाटकाला त्या बाईला ते घेऊन गेले. मराठी ती चांगलं बोलत असे.
नाटक पाहिल्यावर त्यांनी विचारलं कसं वाटलं नाटक. ते एकच वाक्य बोलले, हे तर सगळं आमचं आहे, तुमचं यात काय? अच्छा. हां. यात तुमचं काय आहे हे आपण आपले लेखक लक्षात घेत नाही की हे आपलं लिहिलं पाहिजे, त्यांचं आपण लिहायला नको. बरं. आता मी उदाहरण सांगतो. महेश एलकुंचवारची सुरुवातीची सगळी नाटकं ही पाश्चात्य नमुने समोर ठेवून लिहिली गेलेली. म्हणजे वासनाकांड असेल, गार्बो असेल, याची दखल पाश्चात्यांनी कोणी घेतली नाही. पण वाडा चिरेबंदी आली की ते अमेरिकेतही गेलं, फ्रान्समध्ये गेलं. फ्रान्स मराठी संस्कृती समजून घेण्याची उत्सुकता त्यांनाही आहे. त्यांना यातून या जीवनाला कसा आकार येतो, ते समजून घ्यायचं. जसं आपल्याला त्यांच्या वाङ्मयाबद्दल एक कुतूहल असतं, ते त्यांचं असल्यामुळे, तसं आपल्या वाङ्मयाबद्दल त्यांना असतं. म्हणून शाकुंतल नाटक डोक्यावर घेऊन नाचला वगैरे हे खरं आहे. कारण हे सगळं वेगळंच होतं त्यांना. तेव्हा वाडा चिरेबंदी हे फ्रान्समध्ये प्रयोगाला इथून नागपूरहून एलकुंचवार तिथे गेले. आधी एलकुंचवारांचं नाव कोणी घेत नव्हतं. किंवा आणि दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणजे अरुण कोलटकर याचं जेजुरी आणि हिसकी वहीतल्या काही कविता इंग्रजीत जेव्हा गेल्या तेव्हा प्रचंड त्याचं स्वागत त्यांनी केलं. या कवितांवर टीकालेख आहेत, जर्मनमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये, फ्रेंचमध्ये आहेत. तो इंटरनॅशनल मराठी कवी होऊन गेला, कारण तो मराठी होता मुळात. त्याचं जे काही ते मराठी आहे, जेजुरी मराठी. तेव्हा हे आपले लेखक लक्षात घेत. आपल्याकडे असा प्रयोग फक्त बंगालमध्ये झाला. हंग्री जनरेशन म्हणून एक लेखकांचा वर्ग उदयाला आला 1960च्या सुमारास. तिकडे जसं अँग्री जनरेशन म्हणून इंग्लंडमध्ये ओसबोर्न वगैरे नाटककार निर्माण झाले. म्हणजे अतिशय खालच्या स्तरावरून लेखकांचा वर्ग आला. आणि इंग्लंडमधली जी सरंजामशाही, लॉर्डशिप वगैरे असं जी एक व्यवस्था, परंपरा जपणारी व्यवस्था, त्याच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं. लूक बॅक इन अँगर हे त्या ओसबोर्नचं नाटक अतिशय गाजलेलं त्यात. हां, तसं हंग्री जनरेशन अशी चळवळ बंगालमध्ये चालवली. असं मराठीमध्ये आपण कधी केलं नाही. हां, थोडक्यात काय की युरोपीय साहित्याकडे बघत असताना स्वतःच्या जाणीवा विसरल्या जाऊ नये. आपली स्वतःच्या मातीशी नाळ जी आहे ती सोडली जाऊ नये असं सरांचं मत त्यांनी त्यांच्या. म्हणून मी गांधीजींचा उतारा दिला. गांधीजींनी असं म्हटलेलं आहे त्या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये की मी माझ्या घराच्या सगळ्या खिडक्या उघड्या ठेवलेल्या आहेत. बाहेरचं येणारं वारं मी स्वीकारतो. बाहेरून जे मला मिळतं ते मी माझ्या पद्धतीनं स्वीकारतो. आणि माझ्या पद्धतीनं स्वीकारून जे काही वेगळं हो त्याला रूप येईल ते पुन्हा त्यांना देतो. म्हणजे त्यांच्या जाणीवा मी माझ्या संस्कृतीमध्ये मुरवून घेईल आणि त्याला जे एक वेगळं रूप येईल माझ्या संस्कृतीच्या छटा त्यामध्ये सामील झाल्यामुळे ती मी त्यांना परत करेन. सर, शेवटचे 2 प्रश्न अगदी थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे सर. की समीक्षा हे असं लेखन नाही की तुम्ही पेन घ्यायचा, वही घ्यायची आणि मनात येईल ते लिहित बसायचं. त्यासाठी लागणारी वैचारिक बैठक, त्यासाठी लागणारं चिंतन, यामध्ये लेखक हा स्वतःच्या भावविश्वात बराचसा गुंतलेला असतो. माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे की तुम्ही स्वतःच्या भावविश्वात इतके गुंतलेले असताना कुटुंबाचं काय मत होतं? तुम्ही कुटुंबात कुठे होतात? समीक्षा लिहित होतात त्यावेळी जो काही तुमचा त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये तुम्ही जे असणार
माझ्या कुटुंबात त्यामध्ये तुम्ही माझी ओढ, एकही ओढ माझ्या कुटुंबातल्या लोकांनी वाचली नाही. माझी BA त्यांची काही तक्रार आहे का? माझी BA झालेली बहीण नाशिकला, तिचं लग्न झालं, हुशार होती, वाङ्मयाचं चांगलं वाचन, बरं. कविता आणि प्रतिमा प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणाली की हे मला दे, मी वाचणार आहे. मी दिलं. नंतर म्हणाली ते काय अवघड आहे, मी 2 पानं वाचली की मला झोप येते, मी काही वाचणार नाही. एकही वाक्य कोणीही आमच्या घरातल्यांनी वाचलं. पण याचा अर्थ मी काही असं काम करतो की जे उगाच करायचं म्हणून करतो आणि काहीतरी वेळ घालवतो असं कोणाला वाटत नाही. आता सामान्यपणे मी इथं बसतो, दिवसभर मी इथंच असतो अच्छा. आणि कम्प्युटरवर लेखन, इथंच वाचन करतो. पण घरातल्या लोकांचं पूर्ण सहकार्य मला आहे. त्यांची कुठली तक्रार नाही. म्हणजे माझ्या मुलींनी सुद्धा, आता मला मुलगा नाही, मुलीच आहे, माझी नातवंडे इंग्लिश मीडियममधून शिकतात. त्यांनी मराठीमधून शिकावं अशी माझी वैयक्तिक इच्छा, पण ही मी लागू नाही ना शकत. तेव्हा मी माझं एक पुस्तक त्यांना अर्पण केलं, माझ्या नातवंडाला. बरं. यांनी हे पुस्तक वाचावे म्हणून वा वा, हा एक वेगळा प्रयोग मराठीकडे माझं वळवण्याचा. ललित स्वरूपाचं ते पुस्तक आहे. अच्छा. आणि शेवटचा प्रश्न, आणि जो आमच्या सगळ्यांसाठी खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आम्ही नवीन लिहू बघणारे लोक, या क्षेत्रामध्ये लिहू बघणारे लोक, आमच्या कपाळावरती मराठवाड्याचे लेखक असा एक ठपका आहे. मराठवाड्याच्या लेखकांना अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये कधी जायला मिळेल, त्यांचा अध्यक्ष कधी व्हायला मिळेल, तुमचं काय मत आहे? तुमच्यापर्यंत अशा आता कधी मराठवाड्याचेच लेखक अध्यक्ष होत आले ना अलीकडे. आपल्याबद्दल बोल, स्वतः आपल्याबद्दल बोल. नाही, मी अध्यक्ष, मला खूप आग्रह झाला. जेव्हा निवडणूक पद्धती होती तेव्हाही मला सगळ्या संस्थांनी आग्रह केला, कारण सगळ्या साहित्य संस्थांशी माझे संबंध आहेत. कारण मी महामंडळाचा अध्यक्ष होतो, हो. त्यामुळे सगळ्यांची माझे संबंध आहेत. पण मी शेवटपर्यंत नकार देत राहिलो. नंतर आता महामंडळ स्वतःच निवडतं अध्यक्ष, तेव्हाही त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तेव्हा मी सांगितले की मी अध्यक्ष अजिबातच होणार नाही. माझा अगदी हाच प्रश्न आहे की आपण अध्यक्ष झाला तर आम्हाला तुमच्या मागे एक रेकग्निशन मिळेल. रेकग्नेशन मी जी लिहितो त्यावर मिळावी. तुम्हाला आमच्यासारख्यांना बरं, अध्यक्ष झाल्यामुळे रेकग्नेशन मिळते असं मला वाटत. असे काही अध्यक्ष झाले, नावं घेत नाही, की जे अध्यक्ष झाले पण ते लेखक म्हणून कोणाला माहीतच नाही. असे काही अध्यक्ष झाले. तेव्हा या भानगडीत मी अजिबात पडू इच्छित नाही. जे अध्यक्ष होतात ते चुकीचं काही करतायत असंही मला वाटत नाही. प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे आपण कसं जगायचं हे आपण ठरवायचं असतं. सरांनी कुठल्याही अध्यक्षपदाचा किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांच्या लेखनाशी प्रामाणिक राहण्याचा जो त्यांचा आत्तापर्यंत जीवन प्रवास आहे त्यांनी आपल्याला मनमोकळेपणाने उलगडून दाखवला. मला खात्री आहे की सरांना बोलतोय आपण ते अगदी 30 किंवा 40 मिनिटामध्ये बोलण्यासारखं नाही आहे. सरांचा जीवनपट उलगडून दाखवायचं असेल तर सरांची अजून एक मुलाखत आपण महाराष्ट्र मित्राच्याच लाईव्ह मुक्त संवादवरून घेऊया. तत्पूर्वी आज आपण इथे थांबूया. सरांनी वेळ दिला आणि मनसोक्त अशा भरपूर गप्पा मारल्या आमच्या साहित्यिक मित्रांशी, महाराष्ट्र मित्राच्या सर्व सदस्यांशी आणि सर्व प्रेक्षकांशी सरांनी संवाद साधला. त्याबद्दल मी महाराष्ट्र मित्राच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. सर, आपण वेळ दिलात. मी तुमचेही आभार मानतो. विशेषतः तुम्ही सर्वांनी आणि महाराष्ट्र मित्रमंडळ जे आहे त्याचे मी खास आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. सर्व टेक्निकल सहकार्य करणारे, सोबत असणारे सोनारजी, ऋतुराज पत्कीजी, श्री हिमांशू कुलकर्णी
श्री प्रशांत गौतम सर जे आपले समूह संपादक आहेत, अशा सर्वांचेच मनपूर्वक आभार मानून मी इथे थांबते. धन्यवाद.